मी प्रतीक्षा. न्यूज 24 मराठीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे. तर चला वळूयात आजच्या महत्त्वाच्या घडामोडींकडे. येत्या 24 तासात विदर्भ, मराठवाड्यातील काही जिल्ह्यांमध्ये ढगांचा गडगडाटासह जोरदार पाऊस होऊ शकतो, असं हवामान खात्यानं सांगितलंय. 2014 साली भाजपनं तुमचं नाव सुचवलं, त्यावेळी राजनाथ सिंह यांनी मला विचारलं, तेव्हा मी हे नाव दिलं. हे माझं पाप आहे, असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी खंत व्यक्त केली आहे. साकीनाका वाहतूक विभागाच्या हद्दीतील JVLR मार्गावर 4 ते 31 मे दरम्यान दररोज रात्री 1 ते 6 वाजेपर्यंत तात्पुरत्या स्वरूपात मार्ग बंद करण्यात आलाय. गेल्या आठवड्यात लोकलच्या गर्दीमुळे 3 प्रवाशांचा बळी गेल्यामुळे लोकल गर्दीचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आलाय. या घटनेची दखल मध्य रेल्वेचे महाव्यवस्थापक रामकरण यादव यांनी घेतली आहे. लोकल गर्दी कमी करण्यासाठी रेल्वे बोर्डाला पत्र पाठवण्यात असल्याची माहिती रामकरण यादव यांनी दिली आहे. बारामतीमधून एक मोठी बातमी समोर आली आहे. शरद पवार यांची तब्येत बिघडल्यामुळे त्यांचे आजचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द करण्यात आलेत. निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शरद पवार यांच्या अनेक सभा होत्या. आदित्य ठाकरे यांनी दीपक केसरकर आणि नारायण राणे मंत्रिपदासाठी आणि स्वार्थासाठी एकत्र आले असा आरोप केला. यावर शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांनी आदित्य ठाकरेंवर पलटवार केलाय. आदित्य ठाकरे यांना कमी वयात मंत्रिपद मिळालं असून त्यांनी ते मंत्रिपद जनतेसाठी, विशेषतः कोकणच्या जनतेसाठी वापर करू शकले नाही. आम्ही कायम भांडत राहावं आणि कोकण विकासापासून दूर राहावं असं त्यांना वाटतं, असा पलटवार दीपक केसरकर यांनी केलाय. अनेक महिलांचा लैंगिक छळ केल्याचा आरोप असलेल्या प्रज्वल रेवण्णा यांच्या विरोधात ब्ल्यू कॉर्नर नोटीस जारी करण्यात आली आहे. कर्नाटकचे गृहमंत्री डॉक्टर जी परमेश्वरा यांनी रविवारी ही माहिती दिली आहे. विजय वडेट्टीवारांनी शहीद हेमंत करकरेंबद्दल केलेल्या वक्तव्याविरोधात भाजप युवा मोर्चा आक्रमक झालाय. त्यांच्या वक्तव्याच्या निषेधार्थ त्यांच्या निवासस्थानाबाहेर भाजपच्या कार्यकर्त्यांनी जोरदार घोषणाबाजी सुरू केली आहे. अरे मामा, जरा जपून काय बोलतोय हे लक्षात ठेव, कुणासाठी बोलतोय हे लक्षात ठेव, तुला सरळ करायला वेळ लागणार नाही, असं म्हणत शरद पवार यांनी इंदापूरचे आमदार दत्तात्रय भरणे यांना भर सभेत दम भरलाय. ताई, तुम्ही आम्हाला रस्ता दिला, आता गाडीही द्या, अशी मागणी एका महिलेनं भर कार्यक्रमात पंकजा मुंडेंकडे केली आहे. प्रचार सभेत पंकजा मुंडे भाषण देत होत्या. त्याच दरम्यान भाषण ऐकणाऱ्या एका महिलेनं पंकजा मुंडेंकडे गाडीच मागितली आहे. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय. अजित पवारांसह अनेक मंत्र्यांच्या शपथविधीला अमोल कोल्हे उपस्थित राहिले. जे आहे ते खरं सांगितलं, वेगळं काही सांगितलं नाही, असं राष्ट्रवादी अजित पवार गटाचे नेते प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलंय. निवडणुकीत मोहिते पाटलांनी भाजपशी गद्दारी करून स्वतःसाठी मोठा खड्डा खणलाय, असा घणाघात त्यांनी केलाय. पंढरपूरमध्ये माध्यमांशी बोलताना त्यांनी शरद पवारांसह मोहिते पाटील यांच्यावर निशाणा साधलाय. आरोपांनंतर आता अमोल कोल्हे यांनी थेट पुरावेच सादर करत आढळराव पाटील यांची कोंडी करण्याचा प्रयत्न केलाय. तसे हा फक्त ट्रेलर आहे, पिक्चर अभि बाकी आहे, असा इशाराही त्यांनी दिलाय. शिवसेना एकच आहे, ती म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे गटाची शिवसेना. जे फुटून दुसरीकडे गेले ते डरपोक लोकांची शिवसेना आणि खरे राष्ट्रवादी काँग्रेस नाहीये, असं म्हणत आदित्य ठाकरेंनी महायुतीच्या नेत्यांना खडेबोल सुनावलेत. ते माध्यम प्रतिनिधींशी बोलत होते. ठाणे जिल्ह्याच्या मुंब्रा परिसरात NCBनं आंतरराज्य अंमली पदार्थ तस्करीचा पर्दाफाश केलाय. ACBनं धाड टाकून 169.7 किलो कोडीन सिरप, अल्परा झोलमच्या 22,000 गोळ्या आणि नायट्रोझेपामच्या 10,380 गोळ्या वाहनासह जप्त करण्यात आल्यात. मोदी सरकार यायच्या आधी सातारा जिल्ह्यातला दुष्काळ होऊ शकतो, असं कुणाला वाटत नव्हतं. मोदी यांचं सरकार आल्यानंतर सातारा जिल्ह्यातला दुष्काळ हा भूतकाळ आम्ही करत आहोत, असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस यांनी केलंय. गेल्या आठवड्याभरापासून सूर्य आग ओकू लागला आहे. अवकाळी पावसानंतर तापमानात सातत्यानं वाढ होत असून नांदेड जिल्ह्यात यंदाच्या उच्चांकी तापमानाची नोंद झाली आहे. त्यामुळे उन्हाच्या तीव्र झळा आता असह्य होऊ लागल्यात. जालना लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे यांनी आज पुन्हा शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांची भेट घेतली. दर्शना निवासस्थानी झालेल्या या भेटीत दोन्ही नेत्यांमध्ये जवळपास तासभर चर्चा झाली. यावेळी खोतकर आणि दानवे यांच्यात मनोमिलन झाल्याची माहिती मिळतेय. शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांचे इंजिन सुसाट चाललं आहे. त्यामुळे विरोधकांच्या मनात धडकी भरली आहे की आपला 10 ते 15 तरी जागा निवडून येतात का? भाजपचंच इंजिन बिघडल्यामुळे त्यांना मनसेचं इंजिन सोबत घ्यावं लागलं, अशी बोचरी टीका जयंत पाटील यांनी सातारा येथे बोलताना केली आहे. अंतरवाली सराटीमधून मोठी बातमी समोर येतेय. काल अजित पवार यांचे पुत्र जय पवार यांनी अचानक मनोज जरांगेंची भेट घेतली आहे. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. भाजप संविधान बदलणार या विरोधकांच्या वक्तव्यावरून आता खासदार प्रीतम मुंडे आक्रमक झाल्यात. त्यांनी एक ना एक अनेक प्रश्न विरोधकांचा चांगलाच समाचार घेतलाय. भाजपच्या मनामध्ये काही काळबेंद्र असतं तर एवढ्या दिवस गप्प बसले असते का? 2019 ते 2024 मध्ये पार्लमेंटमध्ये भाजपची मेजॉरिटी आहे, ते काहीही करू शकले असते, असं वक्तव्य प्रीतम मुंडेंनी केलंय.
मराठवाड्यात फक्त 17% पाणीसाठा शिल्लक आहे. मराठवाडा सध्या भीषण संकटाला सामोरं जात आहे. अनेक भागात पाणी टंचाई निर्माण झाली आहे. मराठवाड्यात आजच्या घडीला फक्त 17% पाणीसाठा शिल्लक असल्याची चिंताजनक माहिती समोर आली आहे. आज नरेंद्र मोदी अमित शहा महाराष्ट्रभर सभा घेत आहेत. शिवसेना सोबत होती तेव्हा एवढ्या सभा कधी घेतल्या नाहीत असा टोला उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि नरेंद्र मोदींना लगावलाय. महाराष्ट्रातील प्रकल्प गुजरातला पळवायचे आणि महाराष्ट्राचा विध्वंस आणि विनाश करणारे प्रकल्प आमच्या माथी मारायचे. आमच्या शेती, फळबागा, जमीन यांचं नुकसान करायचं. सध्या मोदी शहांचे नवीन भक्त झालेले खरोखर महाराष्ट्राचे सुपुत्र आहेत का, यांचं त्यांनी आत्मचिंतन केलं पाहिजे असा टोला संजय राऊत यांनी लगावलाय. तर या होत्या आजच्या महत्त्वाच्या घडामोडी. अशाच घडामोडींसाठी पाहत रहा न्यूज 24 मराठी.